बकरी ईदला प्राण्यांचा बळी देण्यात येतात, मात्र यावर्षी बकरी ईदला गोवंशाचा बळी देण्याचे टाळावे। गोवंशाचा बळी देणे कायद्याने गुन्हा असून असे प्रकार आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे। गोवंशाचा बळी देऊ नये यासाठी जनजागृती करावी, तसेच कायद्याची माहिती नागरिकांना द्यावी। मान्सून कालावधीत एकाही व्यक्तीचा मृत्यू होऊ नये यासाठी क्षेत्रीय स्तरावरील यंत्रणांनी सज्ज राहावे। तसेच राज्य शासनाच्या 100 दिवस कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले। मान्सूनपूर्व आढावा आणि कृती कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला। येत्या मान्सूनच्या कालावधीत सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे। पूर परिस्थिती उद्भवू शकणाऱ्या गावांमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांची राहण्याची व्यवस्था करावी। बाधितांना आताच नोटीस देण्यात यावी। पूर परिस्थितीनंतर साथरोग उद्भवत असल्याने आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहून तातडीने कार्यवाही करावी। शासनाच्या कृती कार्यक्रमात नागरिकांच्या समस्या निराकरणासाठी लक्ष द्यावे। पोर्टलवर दाखल तक्रारीची तातडीने दखल घेण्यात यावी। या तक्रारीची गांभीर्याने निपटारा करावा। कार्यालयात भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या भेटी घ्याव्यात। कार्यालयीन कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करावा। प्रतिनिधी आकाश वरघट, मुख्य प्रतिनिधी जिल्हा अमरावती। टाइम मराठी न्यूज महाराष्ट्र। टाइम मराठी न्यूज, एक पाऊल पुढे।